DHSच्या स्टाफ नर्सच्या याद्या लागत आहेत. तर निवड याद्या लागलेल्या आहेत. काही डिव्हिजनच्या लागलेल्या आहेत, काही डिव्हिजनच्या नाही. तर कोणत्या कोणत्याच्या स्टाफ नर्सच्या डिव्हिजनच्या याद्या लागलेल्या आहेत ते एकदा सांगतो मी. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट कसं ओळखायचं आहे, त्याच्यामध्ये सिलेक्शन आहे की वेटिंग ते पण सांगेन. आणि अगेन्स्ट म्हणजे काय, ह्याच्या रिलेटेड खूप सारे क्वेश्चन येत आहेत, खूप सारे कॅन्डिडेट विचारत आहेत की अगेन्स्ट म्हणजे काय, अगेन्स्टचं काय, त्याच्यासाठी सर्टिफिकेट लागेल का, ते एकदा सांगतो. लिस्ट कशी चेक करायची ते पण सांगतो. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील तर आज आपण रात्री एक लाईव्ह सेशन ठेवू. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल तुम्हाला याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्याच्यावर रात्री आज जे आपण लाईव्ह सेशन ठेवू त्याच्यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील, कारण खूप सारे डाऊट्स येत आहेत कॅन्डिडेटचे, तर ते एकदा क्लिअर करू. रात्री आपण लाईव्ह सेशन ठेवू, कारण इतक्यांना आन्सर देणं पॉसिबल नाही. तर लाईव्ह सेशन घेऊ एक, त्याच्यामध्ये सर्व डाऊट क्लिअर करेन. तर हे बघा, ही साईट आपली DHSची, त्याच्यावर याद्या तर कंटिन्यू पडायला चालूच आहेत. तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या हे टेक्निशियन वगैरे हे पडलेले आहेत. आता आपल्या स्टाफ नर्सच्या हे अधिपरिचारिका संवर्गातील हे ठाण्याची पडलेली आहे, खाजगी स्त्री फिमेल नाशिकची, पुरुषाची लातूर मंडळची. तर ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे बघा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अकोला. आता ह्याच्यामध्ये इकडं खाजगी, ठीक आहे, शासकीय का प्रायव्हेट, ते मेल का फिमेल ते पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे परिवहन पुण्याची आहे, तांत्रिक शस्त्रक्रियागृह, ठीक आहे, हे कालचे आहेत बाकीच्या. तर टोटल आत्तापर्यंत किती याद्या पडल्या तुम्हाला सांगू. आपल्या याद्या पडणार किती आहेत आणि टोटल पडल्यात किती. तर बघा, आपले टोटल 8 डिव्हिजन आहेत. तर 8 डिव्हिजनमध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट, ठीक आहे, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट असं प्रत्येका, त्याच्यामध्ये परत मेल फिमेल, ठीक आहे, प्रायव्हेटमध्ये पण मेल फिमेल, म्हणजे एका डिव्हिजनमध्ये टोटल 4 याद्या लागणार आहेत. ठीक आहे, एका डिव्हिजनमध्ये टोटल 4 आणि असे 8 डिव्हिजन आहेत आपले, म्हणजे टोटल 32 लिस्ट लागणार आहेत. आपल्या टोटल 32 याद्या लागणार आहेत. तर त्याच्यापैकी 32पैकी पडल्यात किती आत्तापर्यंत, हे बघा, 32पैकी आपल्या आता याद्या पडलेल्या आहेत आत्तापर्यंत 15. ठीक आहे, 15 याद्या पडलेल्या आहेत. मी टोटल याद्या सांगतो किती लिस्ट किती पडणार आहे टोटल, आणि आणखीन 17 बाकी आहेत, आणखीन पडायला चालूच आहेत. आता कोणत्या कोणत्या पडल्या ते सांगतो. आणि हे प्रत्येकाचे PDF वगैरे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत. हे सर्वांचे ग्रुप तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटतील PDF सर्व याद्यांचे. त्याच्यानंतर आता काही क्वेश्चन होते, तर सिलेक्शन, वेस्टिंग आणि अगेन्स्टचं. तर मी तुम्हाला काही याद्या बघू आपण, त्याच्यामध्ये दाखवतो. आपण एक समजा नागपूर डिव्हिजनची यादी बघू. हे कोणते आहे, नागपूर डिव्हिजन. हां, हे बघा, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस नागपूर सर्कलची, हे नागपूर डिव्हिजनची आहे. पोस्ट नेम काय, स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल. ठीक आहे, हे प्रायव्हेटची आहे आणि फिमेल कॅन्डिडेटची यादी आहे. तर ह्याच्यामध्ये आता यादी कशी चेक करायची बघा. याच्यामध्ये हे जे वर कॅटेगरी दिलेले आहेत ना, हे सिलेक्शन लिस्ट आहेत. ठीक आहे, वरची हेडिंग वाचा तुम्ही, हे सिलेक्शन लिस्ट आहे. हे कॅटेगरी ORP म्हणजे ऑर्फन, ठीक आहे, हे दिव्यांग कॅटेगरी. तर हे सिलेक्शन याद्या आहेत. आता त्याच्यामध्ये पुढे रिमार्कमध्ये बघायचं काय लिहिलेलं आहे. आता हे समजा दिव्यांग लिहिलेलं आहे, हे सिलेक्शन आहे. ठीक आहे, हे ऑर्फन सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर हे रिमार्कमध्ये क्लिअरली ओपन लिहिले, हे ओपन सिलेक्शन आहेत. हे सर्व कॅन्डिडेट ओपनमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. ओपन जनरलची लिस्ट आहे. ठीक आहे, ओपन कॅटेगरी बघा, कुठल्या कुठल्या कॅटेगरी वाईज दिलेले त्यांनी, ओपन जनरल. आणि रिमार्क बघायचा पुढे तुमच्या नावासमोर, ओपन जनरल वगैरे जे ओपन लिहिले ते ओपनमध्ये झाले. ठीक आहे, आता बघा रिमार्कमध्ये पुढे ह्यांच्या WL लिहिले. हे जे WL आहेत ह्याचा अर्थ काय, वेटिंग लिस्ट. हे इथून खालचे आता हे कॅन्डिडेट वेटिंगवाले आहेत. हे इथून वरचे कॅन्डिडेट आहेत ते सिलेक्टेड आहे. हे बघा, ओपन हे सर्व सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत. जिथं जिथं WL लिहिले ते सर्व कॅन्डिडेट काय आहेत, वेटिंग लिस्टवर आहेत. ठीक आहे, आता सर्वच कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर असणार आहेत का, नाही. ठीक आहे, आता हे WL आहे आणि हे बघा, हे WR आहे. WR म्हणजे वुमन्स रिझर्वेशन, हे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत. हे बघा, हे कुठल्या कॅटेगरीचे आहेत, ओपन वुमन्स रिझर्वेशन. तर ह्या कॅटेगरीची ही लिस्ट आहे. हे ओपन WR म्हणजे ह्यांचं ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे सर्व कॅन्डिडेट्सचं. तर आता ह्याच्यामध्ये हे बघा, हां, इथपर्यंत वुमन्स रिझर्वेशन इथपर्यंतचे कॅन्डिडेट हे सिलेक्टेड आहेत इथून वरचे. आणि आता इथून खालचे जे कॅन्डिडेट आहेत हे बघा, ह्यांच्या नावासमोर WL आले. WL म्हणजे वेटिंग लिस्ट. तर हे ओपन वुमन्स रिझर्वेशनसाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. हे खालचे कॅन्डिडेट ज्यांच्या नावासमोर WL लिहिलेलं आहे ते वाले. त्याच्यानंतर आता हे बघा, अगेन्स्ट आहे. ठीक आहे, खूप साऱ्या कॅन्डिडेटचा हा क्वेश्चन येतो की अगेन्स्ट म्हणजे आता हे ओपन SP म्हणजे ओपन स्पोर्ट पर्सन. तर आता ह्याच्यामध्ये
हे बघा, ओपन अगेन्स्ट पोर्ट पर्सन, ओपन अगेन्स्ट पोर्ट पर्सन ह्याचा अर्थ काय? अगेन्स्टचा मीनिंग असतं की तिथं तो समजा तो कॅन्डिडेट मिळाला नाही, ठीक आहे. आता हा जो कॅन्डिडेट आहे, समजा जो कोण कॅन्डिडेट असेल यांचा बघा, हा एस सीमधून हा ओ बी सी, हा एस सीचा कॅन्डिडेट आहे. त्यांचं सिलेक्शन कशामध्ये झाले? रिमार्कमध्ये बघा, ओपन अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन, ओपन अगेन्स्ट. हे स्पोर्ट पर्सन नाही आहेत ॲक्च्युली, हा तिन्ही पण कॅन्डिडेट स्पोर्ट पर्सन नाही आहेत, पण त्याचं सिलेक्शन झालेलं आहे काय? ओपन अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन. म्हणजे ह्याचा अर्थ काय की स्पोर्ट पर्सनचा कॅन्डिडेट तिथं मिळाला नाही, म्हणून ती जागा तुम्हाला देण्यात आली, ठीक आहे. ह्याचा अर्थ असा होतो, अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये बसले समजा, तिथं तो कॅन्डिडेट मिळाला नाही. मग मिळाला नाही तर काय करणार? मार्कप्रमाणे, मेरिटप्रमाणे बघा, हे 114, 114, 113, ठीक आहे. आता हे 107 वगैरे होते, पण मेरिटमध्ये कोण बसले? 3 जागा होत्या, तर हे मेरिटप्रमाणे हे वरचे 3 कॅन्डिडेट बसले. तर हे अगेन्स्टचा मिनिंग असा असतो की तिथं तो कॅन्डिडेट नाही मिळाला, त्याच्यामुळं ती जागा कन्वर्ट करून, ठीक आहे. डी एच एसनं बघा, डी एम आर एवढी स्लो प्रोसेस आहे, डी एच एसने इतकं फास्ट प्रोसेस केली, एका दिवसात ऑर्डर देईल. इवन डायरेक्ट जागा कन्वर्ट करून त्यांनी लिस्ट टाकली, ठीक आहे. आधीच त्यांनी बघितलं कॅन्डिडेट नाही ना, हा चला लगेच हे बघा, ओपन अगेन्स्ट पोर्ट पर्सन, ह्यांनी जागा आधीच कन्वर्ट पण केल्या आणि कन्वर्ट करून सिलेक्शन लिस्ट लावली. तर सर्व प्रोसेस त्यांनी एकाच लिस्टमध्ये कंप्लीट केलेली आहे आणि ही जागा दिली कुणाला? या कॅन्डिडेट्सला मेरिटप्रमाणे. तर अगेन्स्टचा मिनिंग असा आहे. आता हे बघा, हे वेटिंग आहेत, हे पण वेटिंग आहे, हे पण वेटिंग आहे. कशाच्या वेटिंग आहेत? ओपन अगेन्स्ट पोर्ट पर्सन, म्हणजे हे वेटिंगवर तर आहेत, पण कुठल्या जागेच्या? ओपन अगेन्स्ट पोर्ट पर्सन, म्हणजे स्पोर्ट पर्सनचा जो कॅन्डिडेट मिळाला नाही, ठीक आहे. मग ती जागा काय झाली? रिकामी राहिली. मग ती अगेन्स्ट म्हणजे त्याच्या बदल्यात कुणाला दिली? समजा ओपनच्या कॅन्डिडेटला दिली, ठीक आहे. मग हे तर 3 सिलेक्ट झाले होते, आता मी जे नाव सांगितलं तुम्हाला, हे वरचे 3 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, पण इथून खालचे जे आहेत ना, तर हे वेटिंगमध्ये आहेत कुणाच्या? ह्या तिघांच्या वेटिंगमध्ये आहेत. म्हणजे ज्या जागा कन्वर्ट झाल्या, 3 जागा, ठीक आहे, या 3 जागा ज्या कन्वर्ट झाल्या, त्या 3 जागा कन्वर्ट होऊन, त्याला अगेन्स्ट म्हणतात, यांना भेटल्या आणि यांच्या वेटिंगमध्ये हे खालचे कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे. त्याला म्हणायचं वेटिंग लिस्ट ओपन अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन. म्हणजे ती जागा ॲक्च्युली स्पोर्ट पर्सनची होती, पण ती कन्वर्ट होऊन मिळाली ओपनला. मग ती मिळाली कुणाला? या 3 कॅन्डिडेट्सला. मग आता तिथून खालचे काय? त्या कन्वर्ट झालेल्या जागेच्या अगेन्स्टमध्ये हे खालचे कॅन्डिडेट आहेत, याचा असा मिनिंग असतो, ठीक आहे. आणि आता दुसरा आणखीन एक डाऊट होतं की खूप सारे कॅन्डिडेट विचारत होते की सर आता अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन झाले, किंवा अगेन्स्ट EWS झाले, किंवा अगेन्स्ट हे बघा पार्ट टाईम झाले, ठीक आहे, तर आम्हाला त्याचं सर्टिफिकेट मागतील का? कुठं अगेन्स्ट हे झाले, अर्थक्वेक, भूकंपग्रस्त, अशा अगेन्स्टमध्ये, ठीक आहे. अगेन्स्ट म्हणजे कुठले? तर हे बघा, जिथं पण तुम्हाला अगेन्स्ट शब्द दिसेल, ठीक आहे, अगेन्स्ट शब्द दिसला ना तुम्हाला, संपला विषय, ती जागा तुम्हाला भेटली, एवढाच मिनिंग तुम्ही लक्षात ठेवा. त्या जागेचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायची गरज नाही. आता इथं अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन झाले म्हणजे ह्या कॅन्डिडेटला स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट मागणार का? नाही मागणार. फक्त तो कॅन्डिडेट मिळाला नाही म्हणून ती जागा तुम्हाला दिली, ह्याचा अर्थ असा थोडीच आहे की तुमच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल, नाहीच आहे, तुम्हाला मागणार पण नाहीत, ठीक आहे. ही जागा फक्त तुम्हाला भेटली, ती जागा कुणी कॅन्डिडेट भेटला नाही म्हणून ती जागा तुम्हाला भेटली, बस इतकाच मिनिंग असतो. तर अगेन्स्टमध्ये जे पण असतील, स्पोर्ट पर्सन असेल, पार्ट टाईम असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, जे काही असेल, तर तुम्हाला त्या कॅटेगरीचं त्याचं सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून तुमचा फॉर्म भरला होता ना, तुम्हाला तुमचेच डॉक्युमेंट द्यायचे. आता समजा हे SCचा कॅन्डिडेट आहे, याला अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन सिलेक्शन झालेलं आहे, तर हा SCचेच डॉक्युमेंट देणार, हा OBCचेच देणार, हा SCचेच देणार कॅन्डिडेट डॉक्युमेंट, ते स्पोर्टचं कोणीच देणार नाही. सेम तसंच आता हाच रूल सगळ्याला लागू राहील. तर हे झालं अगेन्स्टमध्ये. तर त्याच्यानंतर आता हे बघा, हां, हे वेटिंग लिस्ट ओपन अगेन्स्ट अर्थक्वेक, ठीक आहे. हे आता मी जसं वर सांगितलं तसंच आता इथं पण ओपन अगेन्स्ट अर्थक्वेक, म्हणजे अर्थक्वेकचा कॅन्डिडेट भेटला नाही, ही जागा वॅकंट राहिली, ठीक आहे. किती झाल्या? 2 जागा होत्या या, ठीक आहे. त्या 2 जागेला कॅन्डिडेट मिळाले नाही, म्हणून काय झालं? त्या जागा कन्वर्ट झाल्या, म्हणून त्याला अगेन्स्ट म्हणलं. आणि ती जागा कुणाला मिळाली? मार्क्सनुसार, आपलं मेरिटनुसार. बघा हे बघा, 113, 113, हे 107, त्याच्यापेक्षा कमी होता, ऑब्वियसली मेरिटप्रमाणे ह्या दोघांना मिळाली ती जागा. तर हे 2 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले त्या जागेच्या अगेन्स्ट, ठीक आहे. आता ह्या कन्वर्ट झालेल्या अगेन्स्ट हे दोघं सिलेक्ट झाले, आणि तिथून खालचे हे जे वेटिंग आहेत ओपन अगेन्स्ट अर्थक्वेक, तर ते ह्यांच्या अगेन्स्ट आहेत. हे जे सिलेक्ट झाले कॅन्डिडेट त्यांच्या अगेन्स्ट आहेत, की जर ह्यांचा काही प्रॉब्लेम झाला, हे जर नाही सिलेक्ट झाले, डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला, त्यांचा रिजेक्ट झाले, तर हे खालचे सिलेक्ट होणार, ठीक आहे. आता सेम ह्यांना पण तोच रूल आहे की अर्थक्वेकच्या अगेन्स्ट ह्यांचं सिलेक्शन झालं आहे, याचा अर्थ ह्यांना काय अर्थक्वेकचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत का? नाही द्यायचे.
ते अगेन्स्ट म्हणजे फक्त त्यांना ती जागा भेटली. आता हा SCचा कॅन्डिडेट आहे, तो SCचेच डॉक्युमेंट देणार. हा OBCचा कॅन्डिडेट आहे, तो OBCचे डॉक्युमेंट देणार. त्याला अर्थक्वेकचे डॉक्युमेंट देण्याची काही गरज नाही. ठीक आहे. तर हे रिमार्कमध्ये चेक करा तुमचं की काय आहे. त्याच्यानंतर WL, जिथं WL दिसलं ह्याचा अर्थ काय, वेटिंगवर आहे तुम्ही. ठीक आहे. आता हे झालं प्रत्येक कॅटेगरीच्या मेरिट झालं की बघा हे SC जनरलचं सिलेक्शन लिस्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये पण बघा पुढे सर्व सिलेक्ट नाही, हे सिलेक्शन लिस्ट आहे इथपर्यंत त्याच्यापैकी, आणि हे WL जिथून खाली लिहिले ते खालचे वेटिंग लिस्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट SCWR म्हणजे वुमन्स रिझर्वेशन, SP स्पोर्ट पर्सन. ठीक आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट बघा हे सर्व तुमचे डिवाईड करून सर्वांचं झालं. ठीक आहे. हे EWS पार्ट टाईम झालं, हे EWS PA प्रोजेक्ट अफेक्टेड झालं, सर्व झालं. हे झाल्या सर्व याद्या. आता ह्याच्यामध्ये हे इथून वर होते हे सर्व याद्या. ठीक आहे. ह्या सर्व वरच्या होत्या तुमचे सिलेक्शन वेटिंग वगैरे हे वाले. आणि इथून खालचे जे कॅन्डिडेट आहेत आता, ठीक आहे, हे इथून खालचे, तर याच्या ही कोणती लिस्ट आहे बघा, येथे इथून खालचे जे आहेत ते नावाचा वर कॉमन मेरिट लिस्ट. कॉमन मेरिट लिस्टचा अर्थ काय की सर्वांनी त्या विभागामध्ये, हे कुठल्या आपण नागपूर डिव्हिजनची बघतोय. ठीक आहे. नागपूर विभागामध्ये स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल, ज्या स्टाफ नर्सनी प्रायव्हेट फिमेलने नागपूर सर्कलमध्ये फॉर्म भरला होता त्यांची कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे सर्वांचे मार्क. ठीक आहे. बघा हायेस्ट त्या ह्याच्यामध्ये किती होता त्यांच्या कॅटेगरीमध्ये 133चा, आणि ते जेवढ्यांनी एक्झाम दिली त्या सर्वांचे मार्क तुम्हाला इथं दिसतील. आता सर्वांचे म्हणजे ह्याच्यामध्ये लास्ट कॅन्डिडेट बघा किती 5572, टोटल 5572 कॅन्डिडेटनं तिथं एक्झाम दिली होती. हा शेवटचा 0 मार्कवाला, 3 मार्कवाला. ठीक आहे. आता हे फेल कॅन्डिडेट आहेत हे. ठीक आहे. पण मार्क्स तरी कळाले पाहिजे, तर ते सर्वांचे मार्क्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आणि आता सेम ह्याच्यामध्ये जे रिमार्क आपल्याला पुढे दिसले होते तर ते कॉमन मेरिट लिस्टमध्ये पण दिलेले आहेत, सेम त्यांनी तिथं पण टाकलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही, ते दोन्हीकडे तुम्हाला रिमार्क्स दिसतील, सेम रिमार्क. जसं हां हे कॉमन मेरिट लिस्ट. ठीक आहे. हे कॉमन मेरिट लिस्ट आहे. त्याच्यामध्ये हा 1 नंबरचा कॅन्डिडेट, तर ऑब्वियसली तो सिलेक्ट झाला आहे, त्याचं ओपन वुमन्स रिझर्वेशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी. वर आपण प्रत्येक कॅटेगरीचं बघितलं होतं ना, तिथं पण त्याच्या रिमार्कमध्ये हेच लिहिलेलं असणार आहे सेम. तर कॉमन मेरिट लिस्टमध्ये पण सेम त्यांनी तेच रिमार्क लिहून दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तेच परत लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट आले जेवढ्यांनी एक्झाम दिली होती, आणि ज्यांचं ब्लँक दिसतंय कोरं. ठीक आहे. ज्यांचं हे ब्लँक आहेत कॉलम, ह्याचा अर्थ काय की तुमचं सिलेक्शनही नाही आणि तुम्ही वेटिंगमध्येही नाही. आता हे बघा हे वेटिंग WL लिहिले म्हणजे ह्याचा अर्थ हे वेटिंगवर आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं ब्लँक आहे ते वेटिंगवर पण नाही, तर असा त्याचा मिनिंग आहे. आता जे वेटिंगमध्ये आहेत ज्यांच्यासमोर WL लिहिलं आहे तेवढ्यांचे चान्स आहेत का, बाकीच्यांचं सिलेक्शन होणारच नाही का, तसं नाही. सध्या त्यांनी काय केले, जे जागा आहेत त्याच्या हिशोबानं, समजा 2 जागा होत्या, समजा त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी एक कॅन्डिडेट खाली वेटिंगला बोलवलं आहे, समजा 1, 2 जे काही असतील. ठीक आहे. पण सध्या काय झाले, काही कॅन्डिडेट DMRमध्ये ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. समजा हे 2ला 2 कॅन्डिडेटच आले नाहीत. ठीक आहे. तर ह्या एका कॅन्डिडेटवर जर त्यांनी एकच कॅन्डिडेट त्यांनी ह्याला बोलवला आहे वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेला, तर ह्याचा अर्थ असा थोडीच आहे की 2 जागा होत्या, एकच कॅन्डिडेट वेटिंगमध्ये बोलवला होता, मग आता पुढल्या लिस्टला त्यांना घेणारच नाहीत, खाली दुसऱ्या कॅन्डिडेटला डेफिनेटली घेतील. सेकंड लिस्टमध्ये काय होईल, आणखीन कॅन्डिडेट्स वाढू शकतात, कारण DHSला माहीत नाही ना ह्याच्यामध्ये DMRमध्ये किती सिलेक्ट झालेले आहेत, तर त्याच्यामुळं आणखीन मेरिट खाली उतरेल. काय होईल त्याच्यामध्ये, आता जे वेटिंगमध्ये आहेत ना ते घेतील. समजा जे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट आहेत त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट आले नाही आणि ज्यांनी वेटिंगमध्ये ठेवले होते ते सगळे घेतले, तरी जागा वॅकंट राहिल्यात, तर ज्यांच्यासमोर हे असं ब्लँक कोरं कॉलम आहे ना तर त्यांनासुद्धा बोलवतील सिलेक्शन लिस्टमध्ये पुढे. सेकंड जेव्हा सिलेक्शन लिस्ट लागेल ना त्यावेळेस त्यांना पण बोलवतील, ज्यांच्यासमोर असा हा ब्लँक कॉलम आहे ना त्यांना पण. ठीक आहे. पण ते नंतरची गोष्ट आहे, आता फर्स्ट झाल्यानंतर. ठीक आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चनचे तर आन्सर आपण दिलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. लिस्ट कशी बघायची ते पण सांगितले. त्याच्यामध्ये हे बघा हे अकोलाचे आहे, अकोलामध्ये पण सेम. तसंच हे गव्हर्मेंट फिमेलची आहे अकोलाच्या, हे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत. त्याच्यामध्ये हे WL ओपन म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या ओपनच्या. ठीक आहे. कशी चेक करायची ते पण सांगितलं. तरी आणखीन खूप सारे डाऊट आहेत, खूप सारे कॅन्डिडेट्सचे कॉल मेसेज येत आहेत कंटिन्यू मला. तर आज रात्री आपण काय करू, एक लाईव्ह सेशन ठेवू,
त्याच्यामध्ये मी तुमचे राहिलेल्या सर्व क्वेश्चनचे आन्सर देईन. आज रात्री आपण लाईव्ह ठेवू. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. तर ज्यांना काही डाऊट्स वगैरे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तर ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर मी हे करेन रात्री आज आपली लाईव्हची जी असेल 9-9:30 वाजता जवळपास आपण 9च्या जवळपास लाईव्ह सेशन घेऊ. त्याच्यामध्ये तुमचे राहिलेले डाऊट्स क्लिअर करेन मी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला लिंक टाकेन मी आणि टाईम टाकेल. तर त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचे क्वेश्चन विचारू शकता. तर आज रात्री राहिलेल्या क्वेश्चनसाठी आपण एक लाईव्ह सेशन घेऊ नंतर.